एका भांड्यामध्ये मॅश करून घेतलेलं पनीर घेतलं, बारीक चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, काळी मिरी, गरम मसाला, लाल तिखट, धने पूड घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी कसुरी मेथी आणि कोथिंबीर घेऊन एकसारखं मिक्स करून घेतलं. त्यानंतर छोट्या आकारामध्ये चपाती लाटून घ्यायची. बनवलेलं आत्ता सारण होतं ते सगळीकडून व्यवस्थित ते पसरवून घ्यायचं, हाताने थोडंसं दाबून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा एकदा वरून छोटी चपाती लावून सगळीकडून व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. पराठा करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे. कोणताही पराठा असला तर तुम्ही असा बनवू शकता, सारण बाहेर यायचं काहीही टेन्शन नाही. तर पराठा तुम्ही तूप, तेल किंवा बटरने भाजू शकता. मी मोस्टली बटरनेच पराठा भाजते, खायलासुद्धा टेस्ट लागतो आणि खमंग असला तो भाजलासुद्धा जातो. आता आपण ह्याच्यामध्ये जे मसाले वापरले आहेत ना, त्याने टेस्ट खूप छान येते पराठ्याला. ना सॉसची गरज पडते ना कुठल्या चटणीची गरज पडते. नुसता जरी खाल्ला तरी खायला खूप टेस्टी लागतो. मुलांनासुद्धा टिफिनला तुम्ही बनवून द्या, त्यांनासुद्धा खूप आवडेल. हा टिफिन बॅग 1 झाला. टिफिन बॅग 2मध्ये बघणार आहे. रात्रभर भिजवून घेतलेले हिरवे मूग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्येच लसूण घेतला, हिरवी मिरची, जिरे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं. त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे कन्सिस्टन्सी ते ॲडजस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. तवा चांगला कडकडीत गरम झाला की तेल पसरवून घ्यायचं. गॅसचा फ्लेम मध्यम असा करून घ्यायचा आणि ह्याच्यावरती डोसा असा पसरवून घ्यायचा. आता मसाला डोसा करायचा असेल तर सुद्धा तुम्ही ते करू शकता. पिवळा बटाटा वगैरे तुम्ही टाकू शकता. नाहीतर नुसतं तुम्ही इथे कांदा किंवा टोमॅटो आणि वरून थोडेसे मसाले किंवा कोथिंबीर अशी पसरवून घ्यायची. तुम्हाला बघू शकता मी कांदा इथे बारीक चिरून घेतला, टोमॅटो टाकलेला आहे, कोथिंबीर आणि थोडेसे मसाले टाकले म्हणजे धणेपूड, गरम मसाला बेसिक आणि थोडंसं तेल टाकून शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी सोबतसुद्धा हा डोसा खायला खूप छान लागतो. आदल्या दिवशीच रात्री फ्रीजमध्ये शेंगदाणा चटणी किंवा खोबऱ्याची चटणी करून ठेवायची. दुसऱ्या दिवशी फक्त त्याला फोडणी द्यायची म्हणजे टिफिनला बनवायला जास्त वेळ लागत नाही. टिफिन बॅग 3मध्ये अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. पुलाव तांदूळ इथे मी धुवून स्वच्छ अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला. आता वाटणामध्ये लसूण घेतलेला आहे, हिरवी मिरची, धणे घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर टाकून याचं वाटण तयार घेतलं. त्यानंतर पालक स्वच्छ निवडून 2 वेळा धुवून घेतला. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये तेल घेऊन जिरे मोहरीची फोडणी दिली, तमालपत्र घेतलेले आहेत, शेंगदाणे, थोडीशी वेलचीची पानं घेतलेली आहेत, हिंग टाकलं आणि आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊ शकता. भाज्या पटकन भाजल्या जाव्यात म्हणून इथे मी थोडंसं मीठ टाकून परतून घेतलं. वाटण बनवलं होतं ते टाकलं, हळद, गरम मसाला घेतला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर आता पालक आपण बारीक करून घेतली होती, ते 1-2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायची आणि त्यानंतर तांदूळ आपण भिजवत ठेवला तर तो चांगला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि भात शिजेल इतपत आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे. अतिशय पौष्टिक असा ऑप्शन आहे मुलांच्या डब्यासाठी. पालक खात नसतील तर असा सुद्धा तुम्ही त्यांना चारू शकता. टिफिन बॅग 4मध्ये परातीमध्ये जास्त गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यापेक्षा कमी ज्वारीचं पीठ आणि त्याच्यापेक्षा कमी तर बेसन पीठ घेतलेलं आहे. वाटण बनवण्यासाठी इथे मी लसूण, जिरे, धने, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ टाकून हे वाटण बनवून घेतलं. बनवलेलं वाटण पिठामध्ये टाकलं, थोडीशी हळद घेतलेली आहे, ओवा घेतला, तीळ घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे आणि बारीक चिरून कांदा घेतला. आता पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. आता सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. टिफिनला रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळतात म्हणून वेगवेगळे मी इथे ऑप्शन तुम्हाला 5 दिलेले आहेत. कॉटनचा कपडा ओला करून थोडा पिळून घेतला आणि त्याच्यावरती पाणी शिंपडून आता आपल्याला थालीपीठ किंवा धपाटे आपल्याला थापून घ्यायचं आहे. त्याला होल पाडून घेतले. होल ह्यासाठी पाडायचे की तेल सोडलं तर ते खमंग असे भाजले जातात. दोन्ही साईडून चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. आता हे धपाटे किंवा थालीपीठ खाण्यासाठी तुम्ही एक चटणी बनवू शकता, ती खायला खूप छान लागते. त्याची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन तुम्ही चेक करून घेऊ शकता. खायला खूप टेस्टी लागते. टिफिन बॅग 5मध्ये लसूण, हिरवी मिरची, धणे, जिरे, कोथिंबीर आणि मीठ टाकून हे वाटण तयार करून घेतलं. हे माझं वाटण नेहमीचं बेसिक आहे. मी असंच बनवते कारण मला ह्या वाटणाची टेस्ट आहे ना ती खूप आवडते. थालीपीठ असो, पराठा असो किंवा आणखीन काही, मी असंच बेसिक वाटण बनवते जे फिक्स आहे माझं. गव्हाच्या पिठामध्ये थोडेसे तेल टाकलेले आहेत. मेथीला थोडंसं चिरून घेतलं, बनवलेलं वाटण चांगलं एकसारखं त्याला लावून घेतलं. थोडंसं ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं म्हणजे खमंग असे पराठे भाजले जातात. मेथीचे पराठे 2 किंवा 3 पद्धतीने वेगवेगळे केले जातात, पण हे सोपं आहे बनवायला सुद्धा. आता मध्ये तेल न लावता मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि चपाती करतो त्या पद्धतीने हे लाटून घ्यायचं. आता इथे मी बटरच्या साहाय्याने हा पराठा भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण बनवलेलं वाटण आहे किंवा मसाला जो टाकलेला आहे, हळद आणि थोडंसं धणे जिरे पूडसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. बटरच्या साहाय्याने दोन्ही साईडून भाजून घेतलं.
आता याचे वाटण मी तुम्हाला सांगितलं ना, खायला खूप टेस्टी लागतं. नुसतंसुद्धा तुम्ही चहासोबत खाऊ शकता किंवा मुलांना सकाळी नाश्त्याला देऊ शकता, टिफिनलासुद्धा देऊ शकता. ह्यामध्ये टोमॅटो केचपसुद्धा खाऊ शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.